ओके. चल काय काय सुरू करायचं आपल्याला आणि काय झालेलं आहे ते तेवढं मला एकदा सांगा आणि देन आपण समोरचा टॉपिक स्टार्ट करू. सर्वांना आवाज येतोय? माझी स्क्रीन विजिबल आहे का? एकदा कन्फर्म करा. Yes, sir. Yes, sir. ओके गुड. सो आय थिंक आपण अँसिबल स्टार्ट केलेलं आहे. अँसिबल रिलेटेड बेसिक इन्फॉर्मेशन अँड हाऊ टू इन्स्टॉल अँसिबल एवढं आपण बघितलेलं आहे. बरोबर आहे का? करेक्ट. आपण अँसिबल बद्दल एवढी इन्फॉर्मेशन घेतली आहे की कशा पद्धतीने त्याला इन्स्टॉल करायचं वगैरे. Yes, sir. ओके. सो एकदम बेसिक्स आहे. अँसिबलमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, कशासाठी यूज करायचं आहे हे डिस्कस केलं होतं. अँसिबल आपला एक कॉन्फिगरेशन टूल आहे जो आपल्याला यूज करायचा आहे आपले वेब सर्व्हर्स वगैरे मॅनेज करण्यासाठी, कॉन्फिगर करण्यासाठी. काही अपडेट्स, इन्स्टॉलेशन्स आपण अँसिबल थ्रू परफॉर्म करू शकतो. आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करतोय टेराफॉर्म थ्रू, बट टेराफॉर्म थ्रू इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट झाल्यानंतर त्यामध्ये ज्या काही ॲप्लिकेशन्स असतील त्या सगळ्या आपल्याला कशा थ्रू कॉन्फिगर करायच्या आहे? युझिंग अँसिबल. सो अँसिबल इट्स अ प्रोव्हिजनिंग अँड कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट टूल. ठीक आहे. सर्व्हर कॉन्फिगरेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्फिगरेशन तुम्ही या थ्रू करू शकता. अँसिबल सपोर्ट्स पुश बेस मेकॅनिझम. पुश बेस मेकॅनिझमवर आपण डिस्कस केलेलं आहे की कशा पद्धतीने पुश बेस मेकॅनिझम वर्क करतं. मी यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं कोणतं? एक आपला सिम्पल टेक्स्ट मेसेज. जर आपला रिचार्ज संपतोय तर रिचार्ज संपत असतो तेव्हा 7 दिवसा आधीपासून आपल्याला काय येत राहतं? वॉर्निंग मेसेज येत राहतो की येस तुमचा रिचार्ज संपलेला आहे. बट तो मेसेज आपण रिक्वेस्ट टाकतो का त्याची? नाही. जो पण आपला प्रोव्हायडर आहे तो काय करतो? पुश करतो आपल्याकडे. करेक्ट. तर दॅट्स नथिंग बट अ पुश बेस मेकॅनिझम. पुश बेस मेकॅनिझम काम करतं त्यामध्ये. आणि यामध्ये सर्व्हिसेस तुम्ही AWS मध्ये बघितलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस आहेत पुश बेस मेकॅनिझम? SNS आहेत. त्यामध्ये सबस्क्रायबर असतं, मोबाईल नंबर आपण किंवा ईमेल ॲड्रेस सबस्क्रायबर ठेवतो आणि एक पब्लिशर असतो. पब्लिशर जेव्हा एक मेसेज पब्लिश करतो, जेवढे पण जर हंड्रेड्स ऑफ नंबर असेल तर हंड्रेड्स ऑफ नंबरवर तो काय होतो? मेसेज पुश होतो. तर एवढं आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. देन त्यानंतर SQS एक आपली अशी सर्व्हिस आहे AWS मध्ये जी कशी काम करते? मेसेज पुल करायचं काम करतं. पुल करणार, जर मेसेज असेल अवेलेबल तर पुल करतो आणि त्याला प्रोसेस करायला काम करतो. प्रतीक आहे का? ओके. कोणीतरी एक जण मला AWS अकाउंट पाठवा, कारण आज प्रतीक दिसत नाहीये मला ऑनलाईन. ओके. सो कोणीतरी मला AWS अकाउंट पाठवा, तोपर्यंत आपण समोर डिस्कस करू. तर अँसिबल मध्ये काय आहे तर अँसिबल पुश बेस मेकॅनिझम 22 नंबरवर SSH वर काम करतो. ठीक आहे. आणि इथे जे काही आपण बघणार आहोत अँसिबल ऍक्च्युली हा CLI मोडमध्ये आपल्याला यूज करायचा आहे. अँसिबल कमांड लाईन टूल यूज करायचा आहे. आणि अँसिबल मध्ये जे आपण अँसिबलच्या कमांड्स आपण बघणार, या सगळ्यांना आपण काय म्हणणार तर अँसिबल मॉड्यूल्स म्हणणार. काय म्हणणार आहोत? अँसिबल मॉड्यूल्स किंवा सिम्पली अँसिबल CLI कॉन्फिगरेशन टूल. सो सिंपल. इथे बघा हा काय आहे तर अँसिबल आपला पायथन प्लॅटफॉर्मवर काम करतो. ओके. इट्स युजेस पायथन मॉड्यूल्स. आपण जेव्हा अँसिबल इन्स्टॉल करणार तेव्हाच पायथन इन्स्टॉल्ड होतो. तर कसं काम करतं ऍक्च्युली तर ही डायग्राम आपण डिस्कस केलेली आहे. अँसिबल आपला एक मेन सर्व्हर असणार आहे आणि जे काही आपले होस्ट सर्व्हर असेल हे त्याला SSH थ्रू कनेक्ट करायचे. क्लिअर आहे. तर एक की आपल्याला की पेअर मध्ये काम करावं लागेल. तर की आपल्याकडे इथे प्रायव्हेट की असायला पाहिजे अँसिबल मध्ये आणि यांच्याकडे काय असायला पाहिजे? पब्लिक की. जर तुम्ही की जनरेट करताय तर की जनरेट करताना पब्लिक की तुम्हाला कुठे टाकावी आहे? होस्ट मध्ये आणि प्रायव्हेट तुमच्या अँसिबल कडे.
क्लिअर. आणि हेच काम आपण करून बघितलेलं आहे. तर आपल्या सिस्टममध्ये माझ्या लॅपटॉपमध्ये पब्लिक आणि प्रायव्हेट दोन्ही अवेलेबल आहे. तर मी पब्लिक कुणाला दिली आहे, होस्ट मशीनला. ओके. आणि प्रायव्हेट कुणाला देतोय, अँसिबल सर्व्हरला. ओके. कन्फ्युजन इथे ठेवायचं नाही. SSHचा कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. तर इथे डायग्राम तुम्हाला दिसते. ह्या डायग्राम मध्ये मी अँसिबल सर्व्हर दिसतोय. अँसिबल सर्व्हर मध्ये मी आपली प्रायव्हेट की टाकलेली आहे. ही कमांड आपण यूज केली आहे. आपल्या लॅपटॉप मधून जर आपल्याला रिमोट मशीन मध्ये टाकायचं असेल तर या अँसिबल सर्व्हरचा ऍक्सेस घ्यायचा आहे. याला जे पब्लिक की असेल त्या पब्लिक कीची प्रायव्हेट की यूज करून आपण काय करतोय, ऍक्सेस घेणार. आणि यामध्ये आता कोणती फाईल पाठवायची आहे तर फाईलचं नाव देणार. ठीक आहे. ID_RSS नाव आहे तर ते घेतोय. दुसरं कुठलं असतं, ABCD स्पायडरमॅन हे ते कुठलंही फाईलचं नाव असू दे, या इथे फाईलचं नाव असणार. पण इथे माझ्या फाईलचं नाव काय आहे, ID_RSS, जे की मला पास करायची. देन त्यानंतर काय घेतलंय आपण, या उबंतूचा, हे मशीन उबंतू आहे तर उबंतू आपला, आणि देन त्यानंतर IP, देन त्यानंतर कुठे पाठवायचं आहे तर पाथ. या कमांडचा यूज करून आपण काय केलंय, प्रायव्हेट की इकडे पास केलेली आहे. अंडरस्टूड. ठीक आहे. प्रायव्हेट की इकडे आहे आणि पब्लिक आपण कुणाला दिली आहे, होस्ट मशीन्स मध्ये. तर हा एक कन्सेप्ट आपला झालेला आहे. ओके. देन आता आपल्याला करायचं काय, तर हे इन्व्हेंटरी काय आहे, इन्व्हेंटरी. तर हे जे काही होस्ट मशीन्स आहेत, या होस्ट मशीन्सला कनेक्ट करणार ना SSH थ्रू. तर आपल्याला रिक्वायरमेंट असते यांच्या IP ऍड्रेस आणि सुडो युजरची. तर हे जे काही इन्फॉर्मेशन असणार आहे, ही पूर्ण इन्फॉर्मेशन आपण कुठे देणार, तर इन्व्हेंटरी फाईल मध्ये. इन्व्हेंटरी फाईल एकतर इन्व्हेंटरी असं लिहू शकता तुम्ही फाईलचं नाव. अदरवाईज जे कॉमन फाईल आहे अँसिबल ची डिफॉल्ट फाईल असते ते असते होस्ट फाईल. ओके. आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. देन येस. आणि हे पूर्ण जे काही आपण लिहिणार एका कॉन्फिगरेशन फाईल मध्ये लिहिणार. तर कॉन्फिगरेशन फाईल म्हणजे कोणती फाईल, तर प्लेबुक फाईल. इथे काय म्हटलं जाईल, कॉन्फिगरेशन फाईलला प्लेबुक म्हटलं जाईल. क्लिअर आहे. ओके. देन त्यानंतर वन मोर थिंग. आता हे जे करतोय आपण, हे कशा थ्रू करतोय, कॉन्फिगरेशन मध्ये लिहितोय. आपण जे काही कॉन्फिगर करणार आहोत एका सर्व्हरवर, ऍक्च्युली येस एक कोड मध्ये लिहितोय आपण. त्यामुळे आपल्याला या टूलला, हा टूल कुठला टूल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ कोड. ओके. आपण ऑलरेडी बघितलेला आहे तो. हा जो टूल येतो तो IAA इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ कोड मध्ये. देन इन्स्टॉलेशन बघितलंय. तर या 3 कमांड थ्रू आपलं इन्स्टॉलेशन होऊन जाईल. एक तर एपल रिलीज म्हणून आपली ही रिपोजिटरी घेऊ शकतो आपण. अदरवाईज इकडे तुम्हाला दिसेल दुसऱ्या रिपोजिटरीज आहेत ऍज पर दी पर्टिक्युलर ऑपरेटिंग सिस्टम. सी उबंतू मध्ये या 4 कमांड्स दिलेल्या आहेत. फेडोरा, डेबियन, तुम्ही तुमच्याकडे जो ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही यूज करताय त्यानुसार तुम्हाला इथली स्टेप्स फॉलो करायचे इन्स्टॉलेशन साठी. इझी आहे. ओके. देन आता यामध्ये कॉन्फिगरेशन फाईल्स कशी लिहायच्या, काम कसं करायचं ते बघावं लागेल. तर काम करणे एकदम इझी आहे, तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल. फाईल्स पण आपल्या खूप खूप इझी लिहायचे आहेत. तर सर्वात आधी अँसिबलची एक कमांड आपल्याला यूज करायची आहे. ती कोणती कमांड आहे, तर अँसिबल आपल्याला माहिती आहे SSH कसं काम करतं. तर सेम SSH टाईपनेच आपल्याला अँसिबलने ऍक्सेस घ्यायचा आहे. ओके. आता आपल्याकडे AWS अकाउंट प्रत्येकाला एका आपला इन्स्टन्स आपण लॉग इन केला असता. I don't see प्रतीक in here. पाठवलंय का कोणी AWS अकाउंट? नाही. ओके. मग आता लॉग इन कसं करायचं, मग द्यावं तर लागेल, करा तर लागेल आपल्याला. एक जण पाठवा.
मॅसेज टाक मॅसेज. काय करायचं आहे आता, आपला जो एनसिबल आहे, एनसिबल थ्रू एखाद्या मशीनला आपण ॲक्सेस करणार, करेक्ट, तर करणार SSH थ्रू. तर ते आपल्याला बघायचं आहे. होतंय का? बाकीच्यांकडे AWS अकाउंट नाही आहे का? प्रॅक्टिस करताय की नाही करताय तुम्ही लोक? ऑनलाईन मध्ये आवाज येतोय का तुम्हाला? ओके, तर AWS अकाउंट आहे तो आपल्याला लॉग इन करावा लागेल, नाहीतर इकडे होते का वेट अ सेकंड, इथे पण ट्राय करू शकतो आपण. हा, बट इथे SSH ट्राय नाही करता येणार, कारण आपल्याकडे सेपरेट मशीन्स ना मिळणार नाही. उबंतू तर मिळतोय, बट उबंतू कुबेरेटीज आहे फक्त, बाकी मिळणार नाही. होस्ट नाही आहे सिव्हिलमध्ये. सेटअप टेस्ट कनेक्टिव्हिटी व्हेरीफाय. ओके, काय मिस्टेक आहे याच्यात? हां, बरोबर तर आहे.
MFA 876 409. Okay, so परत काय झालं? इथंच ना? आता लॉग इन झालेलं आहे. ठीक आहे, तर AWS अकाउंट आपलं लॉग इन झालेलं आहे. आपण एक मशीन क्रिएट करू फॉर Ansible सर्व्हर आणि दुसरी मशीन क्रिएट करू ॲज अ होस्ट. ठीक आहे, देन त्यामध्ये आपण ॲक्सेस घेऊन बघू. सो सिम्पली मला EC2 वर जायचं आहे. दोन इन्स्टन्सेस क्रिएट करायचे, एक ॲज अ होस्ट राहणार आणि एक ॲज अ Ansible सर्व्हर यूज करणार आपण. मला माझ्या लॅपटॉपमधली पब्लिक की ॲड करावी लागेल. सो मी माझी पब्लिक की इथे ॲड करतोय AWS मध्ये, जे मी अटॅच करणार कुणाला, माझ्या इन्स्टन्सेसला पब्लिक की. सो थोडं लक्ष द्या. पब्लिक कीचा पाथ कुठे असतो तुमच्या लॅपटॉपमध्ये? पब्लिक कीचा पाथ कुठे असतो तुमच्या लॅपटॉपमध्ये? सी मध्ये जायचं आहे, ओनर मध्ये जायचं आहे, SSH मध्ये जाणार आणि इथे असते तुमच्याकडे पब्लिक की, ती तुम्हाला कॉपी पेस्ट करायची आहे. सो ॲक्शन इम्पोर्ट नेम ID _RSA, मी अंडरस्कोर पब पण देऊ शकतो याला. ठीक आहे, बट ठीक आहे, मी हे पब कट करतोय. तुम्ही फक्त अंडरस्टूड करा की AWS मध्ये काय आहे. पब्लिक की आपण दिलेली आहे, ब्राउज करावी लागेल इथनं. users tell SSH this one, open, that's it. बाकी एक्स्ट्रा काही करायची गरज नाही आहे. इम्पोर्ट ॲड न्यू टॅग, नेम सूरज, इम्पोर्ट, दॅट्स इट. झाली आहे की? ओके, तर मी आता हे की यूज करणार दोन्ही इन्स्टन्सला अटॅच करणार पब्लिक की. सो लॉन्च 2 न्यू इन्स्टन्सेस. Ansible. आता हे काम जे आहे, मी इथे जे मॅन्युअली 2 इन्स्टन्सेस क्रिएट करतोय, हे इन्स्टन्सेस क्रिएट करायचे कशाने करायचे? टेराफॉर्मने करायचे. Ansible सर्व्हर. ओके,
देन त्यानंतर उबंतू तुम्ही अँसिबल सर्व्हर हे जे 2 इन्स्टन्सेस आहे टेराफॉर्म थ्रू पण करू शकता, तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. ओके, सो हे आलेलं आहे इन्स्टन्स टाईप T3 मायक्रो, नथिंग मोर नीडेड. की पेअर पब्लिक दिलेली आहे. सिलेक्ट सिक्युरिटी ग्रुप, सिक्युरिटी ग्रुप कुठले बनलेलं आहे तर MySG3 घेतोय आपण इथे. ठीक आहे. देन साईज असं काही मॅटर करत नाही आहे स्टोरेजवाला. आणि देन त्यानंतर इकडे पण आपल्याला काही करायची गरज नाही आहे. एक काउंट आपला 2 करायचं आहे, 2 इन्स्टन्सेस हवे आहे आपल्याला. लॉन्च इन्स्टन्स लॉन्च कोणत्या अकाउंटमध्ये आपण एशिया पॅसिफिकमध्ये आहोत. ठीक आहे. आणि आपला कोड पूर्ण आपण कशात लिहिलेला आहे, सॉरी कोड अजून लिहिलेला नाही आहे तर वेल अँड गुड. एशिया पॅसिफिक मुंबईमध्ये आपण काम करू शकतो. सो आता करायचं काय, इन्स्टन्सेसवर या, एकाचं नाव होस्ट 1 करा. होस्ट 1. ठीक आहे, गुड. देन त्यानंतर अँसिबल सर्व्हरचा ॲक्सेस घ्यायचा, अँसिबल इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉलेशनची प्रोसेस आपल्याकडे अवेलेबल आहे. सो अँसिबल इन्स्टॉलेशनची प्रोसेस उबंतूमध्ये आपण बघितलेली ऑलरेडी. तर या 4 कमांड्स इन्स्टॉल करायच्या. कमांड त्याच्या आधी आपल्याला ॲक्सेस घ्यावा लागेल. तर IP कॉपी, टेक SSH, ओके. की अवेलेबल झालेली आहे SSH-i ID_RSA उबंतू @ IP ॲड्रेस एंटर SSH प्रायव्हेट की chmod 400 ID_RSA enter and now take SSH. We will be able to connect with our machine. So sudo -i. Okay, now install Ansible, update, enter, come to copy second one. हे आपण इथे दुसरी रेपॉझिटरी करतोय. मी जे केलं होतं ते दुसरी रेपॉझिटरी आहे, त्यामध्ये अँसिबलचा पॅकेज अवेलेबल आहे म्हणून ती पण आपण करू शकतो. ओके. इथे मी कुठली घेतलेली आहे, एप्पल रिलीज घेतलेली होती, जे की आपल्याला करता येईल यूज. एप्पल रिलीज किंवा ऑफिशियल डॉक्युमेंटमध्ये जे आहे अवेलेबल ते आपण करू. सो आय एम गोइंग विथ द ऑफिशियल डॉक्युमेंट्स. यू नो नीड टू चेक डिफरंट लोकेशन. न्यूली इन्स्टॉल्ड. सो न्यूली इन्स्टॉल. आता आपण Ansible repository setup. Okay, then एक last command install Ansible. Here -y द्यावा लागेल.
ओके, हे होईपर्यंत आपण काय करू, आपली बॅच 15 हे जे रिपॉझिटरी आहे यामध्ये पूर्ण जो डेटा आहे आपण एका टेराफॉर्म नावाच्या डायरेक्टरीमध्ये टाकून देऊ. टेराफॉर्म आणि ऑल द कंटेंट आय वॉन्ट टू मूव इथून न करता आपण डायरेक्ट इकडून करू. बॅच 15 copy everything, cut, open telephone, paste. ओके, एक डायरेक्टरी क्रिएट करू आपण इथे, न्यू फोल्डर, त्याचं नाव देऊ Ansible. त्या Ansible मध्येच आपल्याला वर्क करायचं आहे. क्लिअर. सो इकडे आता तुमचं सॉर्ट झालं असणार. ओके, नाव सॉर्टेड थिंग्स. आपल्याला Ansibleवर काम करायचं आहे तर या बाकीच्या फाईल्स मी कट करतो. तर टेराफॉर्म डायरेक्टरी क्लोज. आपल्याला आता काम करायचं कुठे, Ansible डायरेक्टरीमध्ये. गुड. सो फाईल्स वगैरे आपण क्रिएट करणार, लिहिणार. सो सिम्पली येस, Ansible आता इथे ॲक्सेस आपलं इन्स्टॉल झालेलं आहे आणि आपल्याकडे एक होस्ट मशीन सुद्धा आहे. तर ही होस्ट मशीनची कॉन्फिगरेशन कशी करायची ते बघून घेऊ. इकडे बघा, Ansibleची डिफॉल्ट डायरेक्टरी Ansible -, वर्जन तुम्ही चेक करा. CLI मोड इन्स्टॉल झालेलं दिसेल 2.17.14 दिसतंय. ओके, देन त्यानंतर इथे जे कॉन्फिग फाईलचा पाथ दिसतोय तुम्हाला, हे बघा, etc Ansible हा जो आहे आपला मेन डायरेक्टरी आहे, /etc/Ansible. तर यामध्ये 3 ज्या मेन गोष्टी आहेत, एक आहे Ansible CFG, Ansible होस्टची कॉन्फिगरेशन कुठे करायची आहे, होस्ट या डायरेक्टरीमध्ये, होस्ट या फाईलमध्ये, आणि Ansible.cfg ही काय कॉन्फिगरेशन फाईल आहे. तर सर्वात आधी आपण काय करू, आपल्या होस्टला इथे कॉन्फिगर करू. होस्ट फाईल चेक करा काय काय दिलेलं आहे. नॅनोमध्ये ओपन करतोय मी, /etc/Ansible आणि होस्ट दिसतंय. ओपन करा. ही या पद्धतीची तुम्हाला फाईल दिसेल. या फाईलमध्ये काय काय करता येतं, कशा पद्धतीने तुम्ही इन्फॉर्मेशन पास करणार ते आपण बघू. सो दिस फाईल इज द डिफॉल्ट Ansible फाईल. यू कॅन सी हिअर इट शुड लिव्ह इन. हा डिफॉल्ट पाथ आहे. आपण कुठल्याही लोकेशनला पाथ बनवू शकतो, कुठल्याही लोकेशनला ही इन्व्हेंटरी फाईल लिहू शकतो. आपल्याला करायचं काय, फक्त या Ansible या होस्ट फाईलचा पाथ व्यवस्थित द्यायचा आहे, बाकी काही एक्स्ट्रा करायची गरज पडत नाही. सो इकडे बघा, जर तुमचं काही डोमेन्स वगैरे तुम्हाला इथे कॉल करायचे असेल तर डोमेन्स इथे तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट, सेपरेट पण आपल्याला IP ॲड्रेसेस देता येणार. ठीक आहे. नेक्स्ट, तुम्ही ॲज अ ग्रुप पण सर्व्हर एक ग्रुप क्रिएट करू शकता. हा इथे जो दिसतोय वेब सर्व्हर नावाचा हा एक ग्रुप क्रिएट केला आहे आणि त्याच्या आतमध्ये 4 काही एक्झाम्पल इथे दिलेले आहेत. तर ह्या 4चा एक ग्रुप आहे कोणता, वेब सर्व्हर. तर एक जर तुम्ही वेब सर्व्हर या ग्रुपला कॉल केलं तर कुठे होईल, त्या 4ही लोकेशन मध्ये कॉन्फिगरेशन अप्लाय होईल.
तर या पद्धतीचे ग्रुप्स तुम्ही करू शकता किंवा सेपरेट डोमेन्स सुद्धा देऊ शकता. क्लिअर आहे? हा, वन मोर थिंग, इथे मल्टिपल, इथे बघा ऑपरेटिंग सिस्टम नुसार पण तुम्हाला ग्रुप्स करता येईल. तर ही आहे ही इन्व्हेंटरी फाईल. तुम्हाला जे कॉन्फिगरेशन करायचं आहे एखाद्या होस्ट मशीनवर, त्या होस्ट मशीनचे पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इकडे देणे आहे. तर आपला होस्ट मशीन कोणता आहे? आपला होस्ट मशीन एक आपण बनवलेला आहे होस्ट 1 नावाने. तर या मशीनचा ऍक्सेस कोण घेणार? अँसिबल. तर सर्वात आधी आपण की पेअर सेटअप करून ठेवू. अँसिबल सर्व्हरला काय पाहिजे? आपली प्रायव्हेट की, आणि होस्ट 1 कडे कोणती पाहिजे? पब्लिक की. तर होस्ट 1 कडे आपण आपली पब्लिक की दिलेली आहे ID_RSA म्हणून आहे. ही पब्लिक की. प्रायव्हेट की याची आपल्याकडे अवेलेबल आहे कुठे? आपल्या लॅपटॉपमध्ये. पण ती कोणाला पाहिजे आता? अँसिबल सर्व्हरकडे द्यायची. तर ते पण करून घेऊ. तर सिम्पली आपल्याला याचा IP पाहिजे अँसिबलचा. कॉपी. आपण परत आपल्या सिस्टमकडे वापस येणार. ही आपल्या दुसऱ्या अकाउंटचं काम होतं, पण आता या अकाउंटमध्ये आपल्याला करायचं आहे. तर कसं करणार? सेम कमांड राहील, फक्त काय होईल चेंज? IP चेंज होईल. No, not this. Okay. SSH-I ID_RSA एक्सेस घेण्यासाठी नाव, फाईल नेम ID_RSA, देन Ubuntu @IP ॲड्रेस, नेक्स्ट काय असते? ज्या नावाने क्रिएट करायची ती डिटेल्स. /home/ubuntu. ठीक आहे. आणि सॉरी, आणखी काय असणार इथे? नाव ID_RSA. सो सिंपल एंटर करा. SSH कमांड नाही आहे, SCP कमांड. येस, एक्सेस इट. बघा काम झालेलं आहे आपलं. तर अँसिबल सर्व्हरमध्ये आपली प्रायव्हेट की अवेलेबल झालेली आहे. तर सिम्पली इकडे येऊन चेक करू शकतो आपण. आता इथे तर आपल्याला सध्या कॉन्फिगर करायचं नाही आहे. लगेच ओपन करू याला परत. की अवेलेबल झाली इकडे. एक्झिट. कोणत्या लोकेशनला झाली आहे? ls/home मध्ये उबंतू मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे ID_RSA. तर एक काम करू आपण, हे ID_RSA काय करू? मूव्ह करू कुठे? या लोकेशनला, अँसिबल लोकेशनला. म्हणजे इथून पूर्ण एक्झिक्युशन होईल. अदरवाईज आपल्याला या कीचा पाथ सेट करायचा असतो. आता हा पाथ सेट कुठे करणार? डिफॉल्ट पाथ कोणता असतो आणि आपल्याला आता सेट कसं करायचं ते बघू. तर सिम्पली इथे जे आपल्याकडे अवेलेबल आहे फाईल, कोणती फाईल? तर कॉन्फिगरेशन फाईल दिसते, ansible.cfg फाईल. या फाईलचा खूप इम्पॉर्टन्स आहे. बेसिक सेटिंग्स, बेसिक पाथ. जर दुसऱ्या लोकेशनवर आहे तर ते पाथ तुम्ही कसं सेट करणार? तुमचा नॉर्मल युजर कोणता आहे कनेक्ट करण्यासाठी होस्ट मशीनसाठी, ठीक आहे. IP ॲड्रेसेस कोणते आहे, प्रायव्हेट की कोणती आहे, सगळ्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला या ansible.cfg मध्ये द्यायची. फुल बेसिक इन्फॉर्मेशन रिलेटेड टू युअर होस्ट मशीन्स. सेटिंग फाईल म्हणा डायरेक्ट. ओके. तर त्याला ओपन करा. /etc/ansible.cfg दिसते इथे. मी ओपन करते. तर ही अशी एक अँसिबलची कॉन्फिगरेशन फाईल. आता इथे बघा, हे 4-5 लाईन मध्येच एंड होतीये. काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिसतंय की ते नाही.
बट जर का ही आता फाईल कम्प्लीट नाही आहे, ही फाईल जर कम्प्लीट करायची असेल, आपल्याला याच्यावर काम करायचं असेल, तर इथे याने कमांड दिलेली आहे. तो काय म्हणतो, टू जनरेट अन एक्झाम्पल कॉन्फिग फाईल. दिसतंय, टू जनरेट अन एक्झाम्पल कॉन्फिग फाईल. काय म्हणतो तो, तर शेवटी ही कमांड यूज करा असं बोलतोय. तर ही कमांड सिंपली काय करायची, कॉपी करायची आणि बाहेर येऊन ओपन करायची, कॉल करायची. सो कंट्रोल एक्स पेस्ट. हा, फक्त पाथ व्यवस्थित द्या. इथे पाथ कोणता आहे आपला, /etc/ansible.cfg. नाहीतर आता काय होईल, ansible.cfg ही फाईल रूट लोकेशनवर, रूटच्या होम डायरेक्टरीत क्रिएट होणार. मग ती तुम्हाला मूव्ह करावी लागेल या लोकेशनला. समजलं? ठीक आहे. तर पाथ व्यवस्थित द्या. एंटर केलं. आता बघा परत नॅनो करून या फाईलला, तर ही फाईल आता कंप्लीट झालेली आहे. आता वेगळं दिसतंय. तर या फाईलमध्ये फुल इन्फॉर्मेशन राहील. जे पण बेसिक तुम्हाला करायची आहे ते इथे आपण करू शकतो. तर इथे तुम्ही थोडं चेक करा. बघा इकडे काय काय दिसतंय, होम दिसतंय, अँसिबल बेसिक सेटिंग्स पूर्ण इथे दिसतील तुम्हाला. आणि इथे तुम्हाला दिसेल की तुमचा पाथ काय आहे, ID_RSA पब्लिक की. तुमचं युजर कोणता आहे, रिमोट युजर म्हणजे होस्ट मशीनचा युजर कोणता आहे ते तुम्हाला इथे दिसेल. गॅदरिंग फॅक्ट इथे दिसेल, ते पण मी तुम्हाला सांगेल नंतर. इन्व्हेंटरी फाईल, इन्व्हेंटरी फाईलचा डिफॉल्ट पाथ काय दिलेला आहे त्यांनी, /etc/ansible/host. बट जर तुमची फाईल दुसऱ्या लोकेशनवर आहे तर काय करणार तुम्ही, इथे याला अनकमेंट करायचं आणि पाथ व्यवस्थित द्यायचा. जर होस्ट फाईल, इन्व्हेंटरी फाईल तुमची दुसऱ्याच लोकेशनवर आहे कुठे, तर फक्त इथे हा जो पाथ आहे हा पाथ इथे चेंज करायचा. कळलं? जर तुम्ही नाही केलं तर काय होईल, बाय डिफॉल्ट तोच राहणार. नेक्स्ट इकडे खाली परत बघा, इकडे दिसेल तुम्हाला, हे बघा इकडे दिसते लॉग पाथ वगैरे. तुम्हाला जर काही सेट करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. आणखी हा, प्रायव्हेट की फाईल आहे, प्रायव्हेट की फाईल आणि खाली युजर पण असेल. रिमोट पोर्ट, रिमोट युजर दिसतंय. तर रिमोट युजर कोण आहे आपला, होस्ट मशीनचा रिमोट युजर. रिमोट युजर म्हणजेच आपला ऍक्सेस घेण्यासाठी लागणारा युजर कोणता असतो, सुडो युजर असतो ना. काय तुम्ही, तर त्या मशीनचा जर आपल्याला ऍक्सेस घ्यायचा आहे होस्ट 1चा ऍक्सेस SSH थ्रू घेतो. तर कसं घेतो, SSH-i युजर नेम IP देतो की नाही. तर तो युजर नेम देतोय आपण कुठे, इकडे. आता एक होस्ट मशीन आहे म्हणून आपल्याला इथे सेटअप करता येतो. जर नसतं तर, मल्टिपल मशीन्स असेल तर ते कसं करायचं ते नंतर ना सांगतो. सध्या इथे एक आपण लिहिलेलं आहे, उबंतू रिमोट युजर, आणि इथे प्रायव्हेट की फाईल द्या. स्पेल बरोबर आहे का, उबंतू. ओके. तर प्रायव्हेट की फाईल ही कुठे आहे आपली, तर /home/ubuntu/ID_RSA इथे आहे ना. तर हा पाथ आपण सेट केलेला आहे आता. ओके, डन. दोन कॉन्फिगरेशन इथे करायचे होतात. सिंपल ॲज इट इज. नेक्स्ट क्लोज करा, कंट्रोल X/Y आणि एंटर. झालं. होस्ट मशीनची कॉन्फिगरेशन आपण इथे दिली आहे, उबंतू आणि ID_RSA ची ID_RSA चा पाथ आपण सेट केलेला आहे. ओके, नाव टेक एन SSH, प्रायव्हेट की पब्लिक की याचं कॉम्बिनेशन करून आपण ऍक्सेस करून घेऊ.
तर सिम्पली कमांड SSH थ्रू जर आपल्याला करायचं असेल या होस्ट मशीनला कनेक्ट, तर कसं करतो? होस्ट मशीनला जर कनेक्ट करायचं असेल तर कसं करतो आपण? SSH-i ID_RSA देतो. पण ID_RSA चा कुठे आहे? होम, उबंतू आणि ID_RSA असं आहे ना पाथ. नेक्स्ट की नेम नंतर काय असते? उबंतू, बरोबर. देन @ असतो आणि आता काय असते? IP ॲड्रेस असतो ना. सो IP ॲड्रेस कॉपी करा. एंटर करा. बघा आलाय ऍक्सेस करायसाठी. येस. सी आता त्या मशीनचा आपल्याला ऍक्सेस मिळाला की नाही? याचा प्रायव्हेट काय आहे? 68. सी आपण 68 च्या आतमध्ये आहे. तर हा एक झाला टर्म कशा थ्रू करायचा? आपला नॉर्मल SSH. बट आता आपल्याला करायचं काय? Ansible थ्रू. तर Ansible ची कमांड कशी होईल यूज? Ansible -i host all. ठीक आहे. होस्ट म्हणजेच कोणते? आता इथे एकच होस्ट असतो का? नाही, 100 पण असू शकतात. तर जेवढे पण आहे बाय डिफॉल्ट मध्ये आपण लिहितो एवढे पण घ्या. होस्ट काय पूर्ण घ्या. जर आपण इथे होस्ट 1 असं लिहिलं तर तो सिंगल होस्ट कन्सिडर होईल. लोकल होस्ट लिहिलं तर फक्त Ansible सर्व्हर. लोकल होस्ट मीन्स Ansible सर्व्हर होईल. कळलं का? हा. तर होस्ट ऑल असं लिहितोय मी. नेक्स्ट कुणाला कनेक्ट करायचं आहे? तर इथे आपल्याला द्यावं लागेल युजर. येस, बघा ही कमांड आहे, कन्फ्युज व्हायचं नाही. Ansible -i ID_RSA चा पाथ आणि त्यानंतर आपल्याला द्यायचं आहे तिथे युजर आणि प्रायव्हेट की. तर प्रायव्हेट की ऍड करण्यासाठी आपल्याला लिहावं लागेल -- प्रायव्हेट की. लेट मी शो यू द कमांड हियर. ओके, so this one is the command hosts all -u for user and -private key for private key file. ठीक आहे. सो यूज करा ही कमांड. -users म्हणजेच -u आणि युजर कोणता आहे आपला? उबंतू. हा युजर झाला. -private -key इक्वल्स टू. आता पाथ द्यावा लागेल आपला प्रायव्हेट कीचा. कोणता पाथ आहे? /home काय सांग असं. काय कसं आहे? असं आहे ना. ओके, हे स्पेल मिस्टेकली. प्रायव्हेट -key नेक्स्ट इक्वल्स टू /home ubuntu ID_RSA. तर युजर नेम प्रायव्हेट की झालेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये ते आपल्याला इथे द्यावं लागेल -m. m मीन्स मॉड्यूल. तर मी इथे शेल मॉड्यूल यूज करतोय. हा शेल मीन्स Ansibleचा एक मॉड्यूल आहे. कशासाठी? तर लिनक्स कमांड एक्झिक्यूट करण्यासाठी. आता लिनक्स कमांड कशी पास करणार तुम्ही? तर -a आर्ग्युमेंट. मी इथे लिहितो होस्ट नेम, एंटर करतो. तर हा आता असा काहीतरी मेसेज दिलेला आहे. बट हा का बरं मेसेज दिलेला आहे? तर इथे काय म्हटलंय तो? अनेबल टू प्रेस रूट होस्ट इन्व्हेंटरी सोर्सेस. नो इन्व्हेंटरी वॉज प्रेस. पण आपण अजूनही IP ॲड्रेस सेट केला आहे का या मशीनचा? IP ॲड्रेस सेट केलेला नाही. तर सिम्पली IP ॲड्रेस सेट करा. कुठे करावं लागेल? तर आपली होस्ट फाईल आहे. प्रोव्हाइडेड होस्ट लिस्ट इज empty. तो होस्ट फाईल कुठे आहे? /nano/etc/ansible मध्ये
होस्ट ही फाईल आहे. तर यामध्ये आता आपल्या होस्ट मशीनचा आयपी ॲड्रेस द्यायचा आहे. तर आयपी ॲड्रेस कॉपी केला. कॉपी केल्यानंतर सिम्पली इकडे यायचं आणि इथे पेस्ट करायचं. दॅट्स इट, नथिंग मोर नीडेड. क्लोज द फाईल. ओके, नाव अगेन एकदा मी हे एक्झिक्यूट करून बघतो. एम शेल unable to inventory file again empty दाखवतोय. This name does not match. सर कॉन्फिगरेशन फाईलमध्ये जेव्हा चेंजेस करतो तेव्हा तिला रिस्टार्ट करावी लागते ना, रिफ्रेश. कशामध्ये? कॉन्फिगरेशन फाईलला आपण जेव्हा चेंजेस करतो त्याच्यात तेव्हा तिला रिफ्रेश करावी लागते ना. नाही, असं काही नाही आहे. असं काही नाही करावं लागणार. होणार ते मी पाथ थोडेसे इकडे तिकडे केलेले असणार आहे. हे मला ते एका ठिकाणी घ्यावं लागेल. ठीक आहे, तेव्हा ते परफॉर्म होईल. हे ॲक्च्युली एक्झिक्यूट होऊन जायला पाहिजे. थ्री 109 होस्ट मशीनचा आयपी ॲड्रेस ID अंडरस्कोर RSA. ठीक आहे, स्टेज cd/etc/ansible. ओके, सी जिथे आपली होस्ट फाईल अवेलेबल आहे तिथे आपल्याला ही कमांड एक्झिक्यूट करावी लागेल. कुठून बाहेरून कुठूनही होणार नाही, नाहीतर त्याला होस्ट फाईल ही मिळणारच नाही. होस्ट फाईल तो कुठे चेक करतोय? प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरीमध्ये. तर जिथे आपण होस्ट फाईल अवेलेबल आहे तिथून ती कमांड एक्झिक्यूट करा, म्हणजे वर्क होईल. ओके, सी लक्षात घ्या. इकडे आता प्लॅटफॉर्म लिनक्स ऑन होस्ट, इथे आता यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. On host, this one is using the discovery Python interpreter Python 3.10, but हे काही थोडी इन्फॉर्मेशन दिली आहे आणि त्याने इथे आउटपुट दिलेला आहे. सी आता होस्ट मशीनचा आयपी ॲड्रेस इथे, होस्ट नेम जे आहे ते इथे दिलेलं आहे. कळलं? तर हा झाला SSH थ्रू ऍक्सेस घेऊन तिथे वर्क करणे. काय कमांड रन केली आहे त्यांनी? तिथे शेल यूज केला आहे आणि एक कमांड यूज केली आहे, कोणती? होस्ट नेम. कळलं? यू कॅन चेंज युअर कमांड्स इफ यू वॉन्ट. uname so that one also you can see here. आणखी दुसऱ्या कुठल्या पण कमांड्स तुम्ही इथे एक्झिक्यूट करून बघू शकता. बट ह्या बेसिक कमांड आहे ज्या तुम्हाला दिसल्या. आणखी कोणत्या कमांड्स करू शकता तुम्ही? pwd ट्राय करू शकता की तिथे कोणत्या लोकेशनवर तुमचे कमांड्स एक्झिक्यूट होत आहेत. तर /home/ubuntu मध्ये विजिबल आहे. आयपी ॲड्रेस तो कंटिन्युअसली पब्लिकवाला तुम्हाला दाखवतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही एन्सिबल थ्रू SSH करता. आलं लक्षात? पूर्ण बेसिक कॉन्फिगरेशन समजली. प्रायव्हेट कीज सेटअप, युजर सेटअप, आयपी ॲड्रेस सेटअप. ठीक आहे. बट आता एवढी मोठी कमांड यूज करायची का आपण? एवढी मोठी कमांड यूज करायची का? नाही. तर याला आता छोटं कसं करायचं? तर सिंपल, आपण काय केलं आहे, कॉन्फिगरेशन फाईल मध्ये दोन गोष्टी दिलेल्या आहे. कोणत्या कोणत्या दोन गोष्टी दिलेल्या आहे अँसिबल फाईल मध्ये? युजर दिलेला आहे, रिमोट युजर, आणि प्रायव्हेट कीचा पाथ दिलेला आहे. दिलाय की नाही? तर प्रायव्हेट की आणि युजर नेम आता इथून गायब करून टाक आणि आता एक्झिक्यूट करून बघू होतंय का. होऊन राहिलाय. कारण काय केलंय आपण? ansible.cfg जे फाईल आहे आपली, या फाईल मध्ये आपण ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे की युजर कोण असेल आणि प्रायव्हेट की कुठे असेल.
हा सी प्रायव्हेट कीचा पाथ आपण इथे टाकलाय आणि युजर नेम पण इथे दिलेलं आहे. तर हे आपल्याला तिकडे लिहायची गरज आहे का? नाही. हे तेव्हाच काम होईल जेव्हा सिंगल आपल्या होस्ट असेल तेव्हा. आणि जर मल्टिपल आपल्याकडे होस्ट मशीन्स आहेत तर काय करणार? प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम नाही आहे. काय करणार? हे तर डिफॉल्ट मध्ये झालं सेटअप. आपल्या होस्ट फाईलला एडिट करायचं या होस्ट फाईलमध्ये. आता लेट्स कन्सिडर करा तुमच्याकडे आणखी एखादा मशीन आहे तर त्याचा आयपी ॲड्रेस इथे लिहायचा सेम जसा इथे दिसतोय आणि त्याच्या समोर तुम्ही काय लिहिणार? युजरचं नाव लिहिणार. युजर इक्वल्स टू कोण असणार? उबंतू. या पद्धतीने. ठीक आहे. कन्फ्युजन क्लिअर झालं? जर मल्टिपल तुमच्याकडे होस्ट मशीन्स असेल तुम्ही करून बघा. मल्टिपल होस्ट मशीन क्रिएट करा आणि त्यांचे आयपी ॲड्रेस इथे द्यायचे, त्यांच्यासमोर त्यांचे युजर्स लिहायचे. जर तुम्ही पूर्ण मशीन्स उबंतूच्या करताय, 100 मशीन तुमच्या उबंतूच्याच आहे, तर तुम्ही जे कॉन्फिगरेशन फाईल मध्ये लिहिलं उबंतू ते सफिशियंट आहे. फक्त इकडे येऊन आयपी ॲड्रेसेस टाकायचे. बट तुमच्या मशीन्स वेगवेगळे आहे, कुठली एक सेंटोस आहे, एक उबंतू आहे, तर अशा पद्धतीने इथे युजर सेट करायचे. क्लिअर झालं? कन्फ्युजन ठेवू नका. ओके. आपण ऑलरेडी केलं आहे, हे नंतर करू जेव्हा आपण मल्टिपल यूज करू. इनफ आहे? ओके. सॉरी काय झालं परत. हा समजलंय पूर्ण सेटअप इथे. बट आता हे काम आपण कमांड लाईन थ्रू करत नाही, आपण करणार कशाने? कॉन्फिगरेशन फाईल थ्रू. तर कॉन्फिगरेशन फाईल्स कशा लिहायच्या ते आपण बघू. सी इथे काही बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे मी, तेच आहे जे मी आता तुम्हाला सांगितलंय. आय फॉर होस्ट इन्व्हेंटरी होस्ट ऑल. हा जो आय दिसतो हा कशासाठी आहे? इन्व्हेंटरी फाईल साठी आहे. आणि आपण SSH चा हा आय जो यूज करायचो हा कशासाठी असतो? रिमोट लोकेशन साठी. ओके. Host is a inventory file having all web server information, means IP addresses. U कशासाठी आहे? युजर साठी. प्रायव्हेट की, SSH की path, M for Ansible module, shell is the Ansible module, Ansible command you can say, Ansible command you can say. A यूज करू शकतो फॉर आर्ग्युमेंट म्हणजे कमांड पास करण्यासाठी. -E यूज करू शकतो एन्व्हायरमेंट पास करण्यासाठी. -V यूज करतो एक्स्ट्रा डिटेल्स बघायसाठी, एरर्स वगैरे बघायसाठी. ऑप्शन्स तुम्ही यूज करू शकता. ह्या तिन्ही गोष्टी आपण बघितल्या. ETC Ansible होस्ट आणि Ansible CFG फाईल बघितलंय. गुड. आणि ही कमांड कशी रन करायची मी तुम्हाला सांगितलंय की तुमची ही जे ansible.cfg फाईल ही कंप्लीट राहत नाही, तर त्याच फाईलमध्ये तुम्हाला ही कमांड मिळेल जी की एक्झिक्यूट केल्यानंतर काय होईल? हा इथे पाथ व्यवस्थित द्यायचा हाच, तर ते व्यवस्थित काम करेल. क्लिअर? काही प्रॉब्लेम, काही इश्यू नाही. ओके. सो आता काय करायचं आहे आपल्याला? तर कॉन्फिगरेशन फाईल्सवर काम करायचं, ज्याला आपण काय म्हणणार इथे अँसिबल मध्ये? प्लेबुक म्हणणार. तर प्लेबुक्स मध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. ती कोणत्या लँग्वेज मध्ये लिहिली जाते? तर YAML लँग्वेज मध्ये लिहिली जाते. आता YAML काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर YAML एक स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. YAML काय? YAML एंड मार्कअप लँग्वेज, एंड अनदर मार्कअप लँग्वेज म्हणतात किंवा एंड मार्कअप लँग्वेज म्हणतात. HTML माहिती आहे तुम्हाला? HTMLचाच हा छोटा भाऊ आहे जो की स्क्रिप्टिंग मध्ये यूज होतो. HTML वेब डेव्हलपमेंट मध्ये यूज होतो. ठीक आहे. इट्स अ ह्युमन रिडेबल डेटा सिरियलायझेशन लँग्वेज यूज्ड फॉर कॉन्फिगरेशन फाइल्स. सी कॉन्फिगरेशन फाइल्स. आणि इथून आपण समोर YAML फाईलला जास्त यूज करणार आहोत, YAML लँग्वेजला जास्त यूज करणार आहोत. खूपच इझी टू यूज आहे. ह्युमन रिडेबल लँग्वेज म्हणजेच की आणि व्हॅल्यू म्हणजेच नाव इक्वल्स टू सूरज या टाईपने लिहायचे. ऍड्रेस इक्वल्स टू पुणे अशा टाईपने आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची आहे या फाईल्स मध्ये. खूपच इझी आहे लिहायला. फक्त टूल नुसार त्याचे कीवर्ड्स चेंज होतात. ओके.
तर बघा, डेटा एक्सचेंज, डिफाईन अप्लिकेशन स्टेट्स, नोन फॉर इट्स सिंपल सिंटॅक्स युजिंग इंडेंटेशन्स. सिंपल सिंटॅक्स. इंडेंटेशन मीन्स ट्री टाइप ऑफ स्ट्रक्चर. इंडेंटेशन काय असते तर ते जेव्हा आपण फाईल लिहू ना ते जेव्हा तुम्हाला समजेल. छोटे छोटे स्पेस जे आपण यूज करतो ते खूप मॅटर करतात त्यामध्ये. सो मेकिंग इट इझी फॉर बोथ ह्युमन्स टू रीड अँड मशीन्स टू फ्रेस. ओके. द ऑफ्टन सर्विंग ॲज अ क्लिनिंग अल्टरनेटिव्ह टू जेसन. एक जेसन हा खूप मोठा स्क्रिप्टिंग कॉन्फिगरेशन लँग्वेज आहे, बट त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून आपला आला आहे यामल. तर यामल मॅक्झिमम यूज करतात. जेसन सर्वांना जमत नाही. आपण डेव्हऑप्स इंजिनियर, क्लाउड इंजिनियर्स वगैरे आपण काय करतो, यामलचा यूज करतो. आणि हे जेसन वगैरे कोण यूज करतं तर जे डेव्हलपर्स लोक आहेत त्यांना येतं जेसन, ते करणार. आपल्याला आपण काही मास्टर राहू नये जेसन मध्ये, तर आपल्यासाठी यामल बेस्ट आहे. ओके. सो काय म्हटलं जाते तर की व्हॅल्यू पेअर्स and it's vital in DevOps tools like Ansible and Kubernetes. See? So आपण Ansible मध्ये आपण आता बघतोय आणि Kubernetes मध्ये पण आपण YAML बघणार. कळलं का? YAML ची एवढी इन्फॉर्मेशन इनफ आहे तुमच्यासाठी. कॉन्फिगरेशन फाईल आहे आणि आपल्याला लिहायला सुरुवात करायची. तर YAML आता ऍक्च्युली जे ॲपमध्ये कंटेंट आपण लिहिणार आहोत तो कंटेंट कशा टाईपने असेल, तो कंटेंट असेल काही डेटा टाइप्स मध्ये. तर डेटा टाइप्स तुम्ही ऑलरेडी बघितलेले असणार आहे. ज्यांचं पण BCA MCA झालं असेल त्यांना डेटा टाइप्स काय असतात ते माहिती असेल. स्ट्रिंग, कॅरेक्टर, बुलियन, नंबर्स हे ऑलरेडी तुम्हाला माहित असेल, राईट. सो आपण नॉर्मली इथे काय यूज करणार, स्ट्रिंग यूज करणार. YAML मध्ये नंबर्स यूज करणार, बुलियन्स ट्रू फॉल्स, यस नो, 0 1 अशा टाइपने. लिस्ट करायची आहे आपल्याला डिफाईन, तर आपण देणार स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. आणि यस मल्टिपल स्ट्रिंग पास करायचे असेल तर मल्टिपल स्ट्रिंग पास करू शकता युजिंग कॉमा इनसाइड दी लिस्ट. इफ यू डोंट वॉन्ट टू यूज स्क्वेअर ब्रॅकेट वी कॅन गो विथ दिस स्लॅशेस. ओके. आता हे स्लॅशेस कसे असणार तर इथे एक फाईल क्रिएट करू, sample.tf, sample.yml. हा sample.yaml. तर एक्सटेन्शन काय असेल या फाईलचं, YAML. अदरवाइज तुम्ही त्याचा शॉर्ट फॉर्म ML लिहू शकता, YML. ए कापू शकता, ए नाही यूज केला तर चालतं, बट येस यूज वॉट एव्हर यू लाईक. YAML मी तर फुलच लिहितो YAML. सो ही एक आपली सिंपलसी सॅम्पल फाईल आहे. तर इथे जर आपल्याला हे लिस्ट लिहून बघायचं असेल तर लिस्ट कसं लिहिणार, लेट्स कन्सिडर करा CITY सिटीज असं लिहिणार. आणि आता या सिटीज मध्ये काय काय येणार, भरपूर साऱ्या सिटीज येणार ना. तर भरपूर साऱ्या सिटीज कशा लिहायच्या, हे बघा, हे जे स्पेस देतो आपण, खाली आलो 1 2 दोनदा स्पेस द्यायचा, देन त्यानंतर ऑप्शन यूज करायचा. सिटी पुणे फर्स्ट, क्लिअर झालं. दुसरी कशी लिहायची मग, त्याच्याच खाली ऑटोमॅटिक एरो येऊन जाईल. दुसरा लेट्स कन्सिडर मुंबई, राईट. तर ही झाली लिस्ट. आणि हेच जर का आपल्याला इन शॉर्ट लिहायचं असेल तर सिटीज स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहू शकतो. इथे लिहायचं असेल तर पुणे, एक संपला, कॉमा द्यायचा, दुसरा सुरू करायचा. कळलं. तर हे झालं आपलं लिस्ट. स्ट्रिंग समजलं, नंबर समजलं, बुलियन ट्रू फॉल्स हे तुम्हाला ऑलरेडी आयडिया आहे. लिस्ट कशी लिहायची हे समजलं. आता हा मॅप काय आहे, मॅप. ओके. मॅप फॉर्मॅट मध्ये कसं लिहायचं, तर मॅप फॉर्मॅट मध्ये लेट्स कन्सिडर करा ऍड्रेस. ऍड्रेस घेतो इथे. तर ऍड्रेस मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येते, ऍड्रेस मध्ये ऍड्रेसच्या आतमध्ये येणार ह्या गोष्टी, राईट.
याच्या आतमध्ये येणार सिटी, सिटी लिहिली, सिटीमध्ये पण कोणती सिटी ते पण लिहावं लागेल, बरोबर आहे का? है ना? तर सिटीमध्ये कोणती सिटी आहे? नेम, सिटीचं नाव, बरोबर? सिटीचं नाव असेल पुणे असं. देन यामध्ये काय लिहावं लागेल? पिन नंबर वगैरे द्यावं लागेल. देन त्यानंतर त्याची इन्फॉर्मेशन द्यावी लागेल. तर हे बघा, ऍड्रेसच्या आतमध्ये सिटी, सिटीच्या आतमध्ये नाव, एक ट्री टाइप स्ट्रक्चर दिसतोय. दिस इज नथिंग बट युअर मॅप. अंडरस्टूड? समजलं? कळलं का? ओके. आता हा एक मॅप झाला, तर याची एक लिस्ट असू शकते, मल्टिपल ऍड्रेसेस असू शकतात, बरोबर ना? तर यामध्ये आता मल्टिपल ऍड्रेसेस असेल, ऍड्रेसेस जे काही आहे, स्पेलिंग कडे लक्ष देऊ नका. तर ऍड्रेसेसच्या आतमध्ये हा कंटेंट यायला पाहिजे ना. पहिला ऍड्रेस, तर याची लिस्ट होईल, फर्स्ट ऍड्रेस अशा पद्धतीने. मग दुसरा ऍड्रेस द्यावा लागेल आपल्याला, तर हा असा सुरू होईल. कळलं? तर आता काय होतं, एक मॅप घेतला होता आपण आधी, मग त्याची आता लिस्ट येत आहे, तर मॅप ऑफ लिस्ट. कळलं? तर हे चेंज होऊ शकतं, लिस्ट ऑफ मॅप, मॅप ऑफ लिस्ट, जसं तुम्ही यूज करणार तुम्हाला कळेल. कळलं का इथपर्यंत? तर या पद्धतीचे तुम्हाला कंटेंट यूज करायचं आहे. सिम्पली स्ट्रिंग्स, नंबर्स, बुलियन्स, लिस्ट अँड मॅप्स. एकदम इझी आहे. काय काय केलं आपण? सिटी इक्वल्स टू पुणे लिहिलं, एवढं इझी लिहायचं. तर तेच एक फाईल आपण लिहून बघू. हा, तर एन्सिबल मध्ये सर्वात आधी व्हेरिएबल्स आपल्याला बघायचे. यु नो व्हेरिएबल्स काय असतात? चेंजेबल व्हॅल्यूज, जे आपल्याला कंटिन्युअसली चेंज करायचे असतात. तर सिम्पली it's an entity used to store values. That value can be we can use repeatedly. Then त्यानंतर अच्छा, हे व्हेरिएबल का बरं यूज करतोय तेवढं लिहिलेलं आहे मी. तर हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. रिपीटेटिव्ह टास्क असतो, ह्युमन एरर्स असतात, हे सगळे अवॉइड करण्यासाठी आपण व्हेरिएबल्स यूज करतो. इट्स अ नॉर्मल थिंग, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. ठीक आहे. तर यामध्ये ज्या दोन गोष्टी आहेत, व्हेरिएबल्स यूज होतात, ऍक्च्युअल व्हेरिएबल्स, ते असतात कोणते कोणते? ग्लोबल व्हेरिएबल आणि लोकल व्हेरिएबल. क्लिअर? ग्लोबल अँड लोकल व्हेरिएबल. आता त्याच्यासाठी आपल्याला फाईल आधी लिहावं लागेल. फाईल कशी लिहायची, काय लिहायचं ते आपण आता बघायचं की उद्या बघायचं? उद्या. ओके, ठीक आहे. सो पूर्ण फाईल बघून त्याला एक्झिक्यूट कशी करायची, आता आपला सेटअप तर झालेला आहे. ठीक आहे, सेटअप सगळं झालेलं आहे. फक्त फाईल्स क्रिएट करून आता त्याला एक्झिक्युशन करायचं आणि एखादी कॉन्फिगरेशन कशी अप्लाय होते ते आपण बघू. तर एक काम करू, पूर्ण मेन व्हेरिएबलचे पूर्ण व्हेरिएबल्स आपण भरपूर आहेत, तर ते पूर्ण उद्याला बघून टाकू. ठीक आहे. सो